चला वडवली संघ आपलं क्षेत्ररक्षण आपण त्वरित लावायचं आहे. वडवली संघ अटाळी वडवली संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दीपकजी भोईर यांचे ते शुभागमन झालेलं आहे. मी दीपकदादा भोईर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य दीपकदादा भोईर यांचे ते शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. वडवली संघ आपण आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावायचं आहे. वडवली संघ तत्पूर्वी आपण सत्कार समारंभ करणार आहोत. आमचे मुख्य मार्गदर्शक आमचे क्रिकेटवर ज्यांचं निस्सीम प्रेम आहे असे किसन काका तरणे व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी विनंती करेल सन्माननीय प्रवीण गगे आपणास की आपण किसन काकांना सन्मानित करायचे माहिती शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. सन्माननीय किसन काकांना सन्मानित करण्यात यानंतर सन्माननीय सांगेचे उत्कृष्ट क्रिकेटपटू आदरणीय मनोज पाटील साहेब उपस्थित. मी भूषणजी दलवी यांना विनंती करतो की आपण मनोज पाटील सांगे यांना सन्मानित करायचे माहिती शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. आतापर्यंत 36 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे. 36 रक्तदात्यांनी रक्तदान केले. मनोज पाटील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू. सिटी क्रिकेटला अनेक वर्ष धनेश कुकसेकडनं खेळले. अनेक वर्ष ज्यांनी छाप सोडली आपल्या क्रिकेटच्या माध्यमातून. पण मात्र कुठेतरी करिअरवर लक्ष देणं यासाठी स्वतः अमेझॉन कंपनीमध्ये कॅन्टीनची व्यवस्था केली आणि खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आता होतं आहे अमेझॉन कंपनीमध्ये. धन्यवाद. यानंतर आपण सन्मानित करणार आहोत आशिष मुकणे. वडवली चला क्षेत्ररक्षण सजून घ्या आपण. चला पंच चला. शुभमजी भोईर यांनी आत्ताच रक्तदान केले. माटू यांनी 2 बॅग केलेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण असं हरकत नाही. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल भूषणजी दलवी आपण शुभम माटू यांना सन्मानित करणार आहोत. रक्तदाते शुभम भोईर. चला नावं अनाऊन्स करतो त्याप्रमाणे आपण पुढे या. शुभम भोईर चला सर्टिफिकेट घेण्यासाठी या पुढे. रुपेश गगे आपण सुद्धा या. रुपेशजी गगे आणि रुपेशजी गगे सन्मान करून घेऊ. तसेच आमचे सन्माननीय मामा आदरणीय दीपकजी भोईर साहेब यांना सन्मानित करण्यासाठी मी भूषण दलवी यांना विनंती करेल. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय दीपकजी भोईर साहेबांना सन्मानित करण्यासाठी मी विनंती करेल भूषणजी यांना आपण सन्मानित करा. माहिती शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते. इताडे गावचे इताडे किरोली गावचे सन्माननीय विद्यमान उपसरपंच राकेश दिगाडकर साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम राकेशजी दिगाडकर साहेब. अमितजी
जाधव आहेत पिसेगावचे एक उत्तुंग व्यक्तिमत्व. संपूर्ण संघ इथे आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर बसलेले आहेत. पिसे संघाचं सरचे स्वागत आहे. चला या रुपेशजी गगे, रुपेशजी या आपण. मी भूषणजी दलबी आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते रुपेशजींना सन्मानित करा. आणि शुभमजी आपण पण चला, शुभमजी होईल. आतापर्यंत 36 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तत्पूर्वी शुभमजी आपण सुद्धा या. दीपकजी भोईर आपण शुभमजी यांना सन्मानित करा. यानंतर एक आपण सत्कार करणार आहोत इताडेचे सन्माननीय विद्यमान उपसरपंच राकेशजी दिगाडकर यांना सन्मानित करण्यासाठी मी भूषणजी दलबी आपल्यास विनंती करतो आपण सन्मानित करा राकेशजी यांना. एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि नेहमीच क्रिकेटसाठी ज्यांची पावलं नेहमीच क्रिकेटला पुढे नेण्याच्या दिशेने असतात. गावाला एक संघ होऊन गावामध्ये शांतता एकात्मता टिकवण्याचं काम आणि विकास काम ज्यांच्या माध्यमातून होतं ते सन्माननीय राकेशजी दिगाडकर साहेबांना सन्मानित करण्यात येते. मी विनंती करेल सन्माननीय भूषणजी दलवी साहेबांना राकेशजी दिगाडकर साहेबांना सन्मानित करते माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. 2 राऊंड ज्यांच्या माध्यमातून विजयी आपण पाहिलं. खूप चांगलं खेळ राकेश आणि संपूर्ण आरडी किरवलीच्या माध्यमातून पाहिलं. खूप खूप धन्यवाद. आता आपण सामना सुरू करतोय. वडवली वर्सेस सामना असणार आहे इताडे. किरवली आणि इताडेचा जर विचार केला तर एकच ग्रामपंचायतीमधील दोन्ही संघ आहेत आणि दोन्ही मातब्बर संघ आहेत. आणि दोघांचे मुख्य पाठीराखे जर आपण पाहिले तर मनोज पाटील सांगे हे सुद्धा उत्कृष्ट पाठीराखे दोन्ही संघांचे. पाण्याची व्यवस्था करायची आहे. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. महेश बोला चला. चला पाण्याची व्यवस्था करा. राहुल पाटील आडिवली, राहुल भंडारी आडिवली आमचे परम मित्र आहेत. वडवली नारायणदेव प्रतिष्ठान हा संघ राहुलजी यांचा आहे. क्षेत्ररक्षक सजवत आहे. फलंदाजीसाठी दौलत आहेत. स्ट्राईकला दौलत, नॉन स्ट्राईकला करण पाटील, दौलत वेलेकर ही जोडी मैदानामध्ये. दैवत वेलेकर किरवडी संघाचे आमचे परम मित्र सुद्धा इथे उपस्थित आहेत. गुड्डू इथं दिगाडकर जरी नसतील तरी मात्र त्यांचा संघ या ठिकाणी आहे. नेहमी शुभेच्छा देत असतात क्रिकेटच्या माध्यमातून. क्रिकेटचं एक क्रिकेट वेळ व्यक्तिमत्व आहे गुड्डू दिगाडकर आणि ऋतिक बजागे. हे दोघांचा विचार केला तर नेहमीच ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात त्या ठिकाणी ते उपस्थित एका कोपऱ्याने बसलेलं असतात, आनंद घेत आहेत क्रिकेटचं. निलेश हालके आणि शरद भोईर, योगेश भोईर हे रक्तदान करताना आपण पाहू शकता. गोलंदाजी मार्ग संदेश येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण डीपमध्ये जर आपण पाहिले तर 2 क्षेत्ररक्षक आहेत. एक काऊ कॉर्नरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि एक क्षेत्ररक्षक इथे मात्र पहिला चेंडू डाव्या एसटीवर हाताळलाय. अपील झाली मात्र एक निर्धाव चेंडू. एक कव्हरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दैवत वेलेकर थोडस प्रेशर करतायत राहुलजी, हरकत नाही. इथे मात्र चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत पण मात्र अडणार नाही. नॉन स्टॉप बॉर्डरच्या बाहेर चेंडू जातोय. 4 धावांसाठी दैवतच्या बॅटमधून आला पहिला तडाखा, चौकार. स्वतःच्या आणि संघाच्या धावांचं श्रीगणेश करतो दैवत. किरवली संघासाठी 4 धावा.
आपण करू तोपर्यंत संघ मात्र सुस्थितीत असेल आणि ज्या वेळेस आपली आक्रमकता कमी पडेल त्यावेळेस आपण अडचणीमध्ये येऊ. इताडे संघाचा इथे मात्र स्वीप करतोय, पायडल स्वीप केलाय, चेंडू हवेमध्ये लॉंग लेग बॉर्डरच्या बाहेर, चेंडू एका टप्प्यासाठी चौकार. चौकार. धावसंख्या अजून 4 वाटते, 14 वर पोहोचते. काय सुरू आहे मैदानामध्ये गोलंदाजांना खरं तर प्रश्न उच्चारतात प्रत्येक चेंडूवर. अतिशय विस्फोटक फलंदाजी दैवत वेलेकरची आपल्याला इताळा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप सुंदर. चांगले चांगले गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्ग सज्ज गोलंदाज. इथे मात्र एष्ट्यांचं फर्निचर उद्ध्वस्त, चेंडू पडल्यानंतर खाली राहिलाय आणि एष्ट्यांचं फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. दैवत वेलेकरला माघारी परतावं लागेल. इतारी संघ इथे मात्र चुकी करतोय. 14 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. काय चेंडू हाताला, अप्रतिम अप्रतिम चेंडू. पडल्यानंतर इन कटर होता, पडल्यानंतर आत सुद्धा आला आणि खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी. इकडनं आमचं पिसे संघ हे संपूर्ण स्पर्धा एन्जॉय करते आणि प्रत्येक गोलंदाजी फलंदाजांचा अभ्यास सुद्धा त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. पिसे संघ, पिसे आमने लोणार परिसरामधील एक भव्य एक मोठा संघ आहे. दादा संघ म्हणून त्यांची ओळख आहे. साहिल पाटील, विनय पाटील, अमित जाधव अनेक असे खेळाडू आहेत की ज्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने पीसी संघाला 2 फायनल आपल्या आमने लोणार क्रिकेट असोसिएशन मध्ये विजयी करून दिलेत. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा कृपया. खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था. थांबायचं 1 मिनिट आणि जावा. महेश दलवी, महेश बोला हे पाण्याची व्यवस्था करतात खेळाडू कक्षामध्ये. धन्यवाद महेशजी. फलंदाजीसाठी आता येत आहेत दैवतच्या जागेवर येत आहेत ते जितू भोईर. स्ट्राईकला जितू भोईर आहेत. नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर करण पाटील आहेत. गोलंदाजी मार्कवर संदेश. शेवटचा चेंडू असेल. 14 धावा धावफलकावर. मोठा मासा गाळाला लावण्यामध्ये यश आलंय दैवत वेलेकरच्या रूपानं वडवली संघाला. इथे मात्र हा चेंडू डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डिस्कलेक्टचे क्षेत्ररक्षक झेपावतील तो एक धाव तर पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. आणि इथे मात्र एकच धाव करणसाठी जितूसाठी. खरं तर ही एक रिस्की चोरटी रन होती. रिस्क घेतला होता पण माघारी फिरतले, नाहीतर माघारी परतावंच लागलं असतं. इतकी मोठी रिस्क होती. चांगले एष्टी रक्षण राहुल भंडारीच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर होणारा सामना किरवली वर्सेस कोलिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांनी तयार राहायचंय. किरवली वर्सेस कोलिवली. गोलंदाजी मार्ग येते संतोष. चला रक्तदाते कल्पेश शेलके आपण सुद्धा रक्तदान करून घ्या. अमोलजी दलवी आपण सुद्धा रक्तदान करून घ्या. भूषणजी दलवी, सुधीरजी गगे यांनी तर बॅग घेतली म्हणजे आता त्यांचं रक्तदान होईलच. सरपंच साहेब अजयजी घाटल साहेब आपण सुद्धा रक्तदान करून घ्या. म्हणजे कासले गावचे विद्यमान सरपंच आहेत, लोकनियुक्त सरपंच अजयजी घाटाल साहेब रक्तदान करून घ्यायचं साहेब. इथे मात्र हा चेंडू कट करतात आणि फलंदाज जितू बाद झालेत. LBW. थर्ड अंपायरची व्यवस्था नाही आहे मित्रांनो. स्पर्धेमध्ये थर्ड अंपायरची व्यवस्था नाही आहे. ज्या वेळेस डिसिजन ऑनफिल्ड पंच जे निर्णय देईल ते मान्य करावा लागेल प्लीज. खूप सुंदर.
इथे मात्र दुसरा गडी बाद होते. जितू भोईर आता इथे येतात. जितू भोईर यांची जागा भरून काढण्यासाठी ऋतिक तिस्कर फलंदाजी. ऋतिक तिस्कर स्ट्राईकला असतील. नॉन स्ट्राईकला जर आपण पाहिलं करण पाटील आहेत विस्फोटक फलंदाज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संतोष चांगले यष्टीरक्षक. आणि आज राहुल याचा संघ एक संघ होऊन खेळतोय. अजय असतील, राहुल असतील, संदेश असतील, संतोष असतील, अनेक अनेक चांगले खेळाडू या संघामध्ये आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. राहुलजी भंडारी इथे मात्र चेंडू शरीराचा वेध घेतला होता आणि 4 धावांसाठी बॅटचा वेध घेतला होता. 4 धावांसाठी म्हणजे झेल होता. प्रयत्न कुठेतरी कमी पडले. चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून 4 धावांसाठी पोहोचतोय. अडवायचा प्रयत्न जर झाला असता तर कृपया त्याच्यामध्ये यश आलं असतं. चांगली व्यवस्था पाण्याची महेश दळवी, महेश भोला यांच्याकडनं पाहायला मिळाली आहे आणि अशीच व्यवस्थेची अपेक्षा आहे आपल्याकडनं. अशीच व्यवस्था आपण करत राहा. हर्षू गगे कुठे असेल त्यांनी कृपया चला व्यासपीठाकडे. हर्षू गगे, हर्ष इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये आणि झेल सुटतोय. धावा पूर्ण होत आहेत त्या 2. खूप चांगला प्रयत्न केला होता संतोषने. ऋतिकच्या खात्यामध्ये आता 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एकेरी दुहेरीवर सुद्धा भर आहे पण विस्फोटक फलंदाजी करण्याचा प्रयत्न वारंवार होतोय. आरडी गिरवली आणि पुढील होणारा सामना आरडी स्पोर्ट किरवली वर्सेस कोलिवली. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आपण टॉस साठी या. इथे मात्र चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहेत मात्र प्रेक्षक बनावं लागेल. बॅट मिडल ऑफ बॅट घेतल्यानंतर चेंडू सरळ सरळ सीमेरेषेच्या बाहेर येतोय. 6 धावांसाठी षटकार. आपण पाहिलं जो झेल सुटला त्यानंतर पहिल्या चेंडूवर झेल सुटला होता शॉर्ट फाईन लेगच्या रिझन मध्ये. त्यानंतर मात्र तो चौकार 2 धावा आणि आता षटकार. संतोष आता मागणार. धावसंख्या धावपालकावर पाहायला मिळते ती 27. दुसरे षटक मार्क असते. पहिल्या षटकामध्ये 14 धावा होत्या. आतापर्यंत 13 धावा खर्च केलेत. 15 धावा होत्या माफ करा पहिल्या षटकामध्ये. आता 12 धावा खर्च करतोय संतोष. इथे मात्र हा टप्पा बॅटच्या पट्ट्यामध्ये मधोमध घेतलाय 6 धावांसाठी षटकार. काय फटका गेले बॅटच्या पट्ट्यामध्ये आला सरळ भिरकावून दिलाय. षटकार षटकार आणि षटकार. धावसंख्या स्थिर धावसंख्या झपाट्याने पुढे सरसवली. धावसंख्या झाली ती आता इथे मध्ये 33. संतोष मागणे ठरलेत. फलंदाजी अफलातून ऋतिक तिस्कर. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन. आखूड टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव पूर्ण सहज झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का नाही. थांबलेत फलंदाज. कल्पेश शेलके रक्तदानासाठी आलेले आहेत. धन्यवाद कल्पेशजी आपण आलात. योगेशजी यांचं रक्तदान शिबिर रक्तदान संपन्न झालेलं आहे. प्रवीणजी किती रक्तदाते झाले त्यांची जरा माहिती घ्या. खूपच चांगला खेळ आतापर्यंत 2 षटकांमध्ये इताडी संघाचा पाहायला मिळालाय. 34 धावा धावफलकावर. 34 धावाचा विचार केला ना ते 17 धावा प्रति षटक जमा करण्यामध्ये यश आलंय. 36 रक्तदात्यांनी आतापर्यंत रक्तदान केलंय. गौतम भंडारी गोलंदाजी मार्गवर. राहुल यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत गौतमजी. मोठे बंधू आहेत राहुलजींचे गौतम भंडारी. नॉट आउट 52. 52 वय आहे गौतम यांचं. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू बाउन्स टाकण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ जातोय स्क्वेअर लेगच्या वरनं. 6 धावा. पीजे संघ आनंद घेत आहेत कारण त्यांना माहिती आहे की काय फटकेबाजी सुरू आहे. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येतो तो बाहेर जातो. फक्त आणि फक्त खोलवर टप्प्याचे चेंडू चालतायत या खेळपट्टीवर.
शून्यवर कॅच ड्रॉप झाली होती. त्यानंतर इथे धावांचा पाऊल. धावसंख्या आता इथे पाहायला मिळते ती 40. इथे मात्र अजून एक तडाखा, अजून एक तडाखा. धावसंख्या पुढे सरसवली आहे. धावसंख्या झाली ती 46. 46. चेंडू पडल्यानंतर इथे सरळ आपल्याला पाहायला मिळतो षटकारासाठी. शून्यवर कॅच सोडली होती. आता 31 धावा वैयक्तिक जमा केल्यात फलंदाज ऋतिक तिसकरने. इथे मात्र हा चेंडू वाईट बॉल, पण आव्हान जर घोषित करतायत. वाईट बॉलने धावसंख्या अजून भर पडते. 2 चेंडूवर 2 षटकार जरूर आल्यात. ऋतिक तिसकर ऑन फायर. आतापर्यंत उत्कृष्ट विस्फोटक फलंदाजी ऋतिकची. इथे मात्र हा चेंडू थोडासा लेग स्विंग केला होता. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? नाही. एका धावेवर समाधान. 3 चेंडूमध्ये 14 धावा खर्च केल्यात आतापर्यंत गौतम भंडारीने. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 48. 48 धावा धावा पालकावर. अव्हांतर चेंडू, अव्हांतर धाव. डावी एसटी उजव्या एसटीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू होता. बाहेर हाताळला होता. आज काय ह्या सर्व सामन्यांनी आनंद आणलाय संपूर्ण परिसराला, कासने गावाला आनंद देणारे सामने. किती प्रेक्षक आपण पाहिले. इथे मात्र हा चेंडू थोडीशी मिसफील्ड झाली आहे. मात्र एक धाव. यॉर्कर चेंडू टाकला होता खोलवर टप्प्याचा. हे चेंडू सुरुवातीमध्ये हाताळणं गरजेचं होतं गौतमच्या माध्यमातून. कुठेतरी 2 शॉर्ट बॉल टाकण्याचा प्रयत्न झाला. दोन्ही बाहेर पाठवलेत फलंदाजांनी. इथे मात्र अजून एक स्लॉट मध्ये पाठवलाय वैभवच्या प्लॉट मध्ये 6 धावांसाठी. या 6 धावेने धावसंख्या पुढे सरसावली आहे. 56. पाच सिक्सर. कॅच सोडल्यानंतर आमचे ऑफिशियल कोरल सांगतायत मयूर दलवी की 5 षटकार त्यांच्या बॅटमध्ये त्यानंतर आलेत. काय फटकेबाजी, काय फटकेबाजी. अफलातून फटकेबाजी आपल्याला पाहिलं ऋतिक तिसकरच्या माध्यमातून. लास्ट बॉल शिल्लक आहे. धावसंख्या झाली ती 56. 37 वर गेलोय. वैयक्तिक 37 धावा जमा केल्यात आतापर्यंत. चला शेवटचा चेंडू. या पारिधीत इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. मात्र दर्शक बनतील. धावसंख्या 60 झाले. म्हणजे प्रतिषटक 20 धावा जमा केल्यात. चेंडूची व्यवस्था करा. चला 20 धावा प्रतिषटक जमा केलेत. आणि 20 धावा म्हणजे 60 धावा. प्रतिषटक 20हून अधिक धावा जमा कराव्या लागतील जर हा सामना जिंकायचा असेल वडवली संघाला तर. विस्फोटक फलंदाजी खास करून आपण पाहिलं ऋतिक तिसकर. दैवत वेलेकर बाद झाल्यानंतर ऋतिकला का पाठवलं. 41 धावा वैयक्तिक जमा केल्या ऋतिकने. अप्रतिम. शून्यवर झेल सोडला होता. यापुढील होणारा सामना आरडी किरोली वर्सेस कोलिवली. चला या दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल दीपकजी भोईर. आपणास विनंती करतो आपण या नाणेफेकीसाठी. विन झालेत कल्पेची. नाण्याच्या एका बाजूला स्वर्गीय महादेव दलवी अर्थात भाऊसाहेब
दळवी यांची प्रतिमा आणि एका बाजूला आयोजक भूषणजी दळवी यांची प्रतिमा. मी आमचे प्रमुख पाहुणे सन्माननीय दीपकजी भोईर साहेबांना विनंती करतो आपण नाणेफेकी करायची आहे. कोलोली संघ टॉस मागले भूषण आणि आले मात्र महादेव स्फूर्ती, म्हणजे अर्थातच नाणेफेकी जिंकली आरडी किरवली संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले कोलोली संघाला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. एकसष्ट धावांचं आव्हान आहे. एकसष्ट धावांचं आव्हान आहे. एकसष्ट धावांचं आव्हान घेऊन उतरले वडवली संघ. वडवली संघ आपले फलंदाज पाठवा. यानंतर जो सामना आहे तो सामना आरडी किरवली वर्सेस कोलिवली. नाणेफेकी जिंकली आरडी स्पोर्ट किरवली संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. यानंतर जो होणारा सामना आहे तो पिसे वर्सेस पिसे वर्सेस असेल यामधील विजेता संघ. माझ्या गावचा संघ आहे पिसे. मागील 17 वर्षापासून आम्ही तिकडे कार्यरत आहोत. तर पिसे म्हटलं तर अतिशय सुसज्ज असं गाव आहे. शांत गाव आहे. दुसरं म्हणजे सलोखा राखणार आहे. कुठल्याही प्रकारचा वादविवाद गावामध्ये नाही होत. कारण हे जे गाव आहे ना नदीच्या अगदी एका बाजूने वसलेलं आहे. मुंबई महानगरपालिकेला थोडाही त्या गावाचा त्रास नाही. त्याच गावाच्या अगदी मागच्या बाजूने जर पाहिलं तर समृद्धी महामार्ग गेलाय. एका बाजूने जर पाहिलं तर लॉजिस्टिक पार्क आहे आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर जंगल आहे असं. आणि त्याच्यामध्ये वसलेलं पिसेगाव. आणि या पिसेगावचे जे सरपंच आहेत आमचे परममित्र शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख आदरणीय विजयदादा पाटील यांचा हा संघ या मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. हॅलो, चला सामना सुरू करा. 61 धावांचं आव्हान आहे. 18-61 इक्वेशन. आणि यानंतरच्या सामन्यासाठी तयार राहायचे आरडी आणि कोलिवली. चला गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होत आहेत. अक्षय पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. खेळून काढाय थोडस बॅट वर घेतलंय आणि एक धाव. पुढे चेंडू. इथे मात्र हा चेंडू भिरकावून दिलाय. 6 धावा. पहिलाच फटका आलाय. फलंदाज अशीच फलंदाजी करत असतात. कासने गावामध्ये सुद्धा सँडी आहेत. सँडी भोई आणि इथे सुद्धा हे सँडी पहिल्याच फटक्यावर मंत्रमुग्ध करतोय. धाव संख्या 7. प्रतिषटक 20 धावांची आवश्यकता. 20हून अधिक धावा. 20-21 अशी आवश्यकता आहे. आणि इथे मात्र 7 धावा धाव फलकावर. सँडी पुन्हा सज्ज होत आहेत. अक्षय गोलंदाजी मार्कवर अक्षय येत आहेत. चांगली गोलंदाजी असते इताळेकरने. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन आणि फलंदाज माघारी परततोय. सँडी नजर लागली म्हणायला हरकत नाही. नजर लागली आहे त्यांना.
डीजे ऑपरेटर कुठे असतील कृपया त्यांनी व्यासपीठाकडे या. चला इच्छुक रक्तदाते चला रक्तदान करून घ्या. प्रवीणजी रक्तदान करून घ्यायचंय. इच्छुक रक्तदाते आहेत त्यांनी. अजय आलेत. अजय चव्हाण विस्फोटक फलंदाज आहे तो अजय सुद्धा. अनेक वर्ष आम्ही त्यांचा खेळ पाहिले अजय यांचा. आणि आमचे समालोचक येत आहेत सन्माननीय अमर राऊत सर. पाइनएप्पल गोल्याचा आनंद घेत आहेत आणि आम्हाला तिकडनं वारंवार सांगतायत खूप चांगला गोळा आपल्याला पाइनएप्पल इथे पाहायला मिळतो. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू या खेळपट्टीवर खऱ्या अर्थानं पर्वणी आहे पण मात्र इथे आखूड टप्प्याचे चेंडू बीट होत आहेत. खूपच सुंदर गोलंदाजी. अक्षयच्या माध्यमातून एक षटकार जरूर आला. तेवीस निलेशजी इथे मात्र हा चेंडू निर्धाव अजयच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. सामना फसलाय. चला पुढील चेंडू एकेरी दुहेरीवर आता भर द्यावं लागेल. 61 धावांच्या डोंगरावर एवढं आव्हान आल्यानंतर इथे मात्र अशीच फलंदाजी करावी लागेल. अंदाधून फलंदाजी करतायत मात्र कुठेतरी प्रेशर मध्ये आलेत. इथे मात्र हा चेंडू डॉट बॉल. पहिले षटक समाप्त होते धावसंख्या 7. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर 7. नारायणजी सुतार सन्माननीय रामदासजी शेळके सन्माननीय रमेशजी जलवी या सामन्याचा आनंद घेत आहेत खऱ्या अर्थानं. कारण अनेक आपल्या पडगा परिसराच्या बाहेरील संघ आहेत आणि त्यामुळेच अजून आनंद द्विगुण होतोय या सामने पाहताना. कारण आपण आपल्या पडगा परिसरामध्ये सामने पाहत असतो. इथे मात्र पडगा परिसराच्या व्यतिरिक्त हे संघ आहेत आणि आनंद देत आहेत. राऊत सरांचं शुभागमन झालंय. एक ज्येष्ठ आणि उत्कृष्ट समालोचक आदरणीय अमर राऊत सर वेलकम. दैवत येतात गोलंदाजी मार्गवर. पहिल्या मॅच मध्ये 4 गडी बाद केलेत. या आता आपण आवाज ऐकणार होता अमरजींचं. खूप चांगला आवाज ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांचं आपल्याला पाहायला मिळालं. असं हे व्यक्तिमत्व सन्माननीय अमर राऊत साहेब दैवत. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट चांगलं क्षेत्ररक्षण. एक धावसंख्या 8 वर पोहोचते. O2 कॉम्बॉक्स. दैवतचं नाव ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला मागचा सामना निश्चितपणानं आठवतो ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाली होती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर आहे. 61 धावांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आत संघ उतरलाय आणि या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला तुमच्या आकडेमोड बिघडत असते गणित ज्यावेळेला बिघडतं चांगली गोलंदाजी सातत्याने हार्डलेनचा वापर केला जातोय आणि खेळपट्टीच्या स्वभावाशी तुम्ही ज्या वेळेला सुसंगत होता त्यावेळेला त्या खेळपट्टीचा वापर करून समोरच्या फलंदाजांना निस्तानाबूत कसं करावं या अनुत्तरित प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आपोआप मिळत जातं आणि अगदी त्या पद्धतीची गोलंदाजी इताडे संघाकडनं पहिल्या डावामध्ये जबरदस्त फटकेबाजी ऋतिक तिस्करच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्याचबरोबर दैवतनं देखील 14 धावांचं महत्वाचं योगदान दिलं ज्यामध्ये 2 सणसणीत चपराक लगावणारे चौकार आले. एक घणाघाती षटकार आला आणि आता बॉलिंग करताना स्ट्रायकर बॉलर गोलंदाज अक्षयचं पहिलं षटक कमालीचं राहिलं. दुसऱ्या षटकात कमाल झाली. चांगली गोलंदाजी पडल्यानंतर बाहेर निघाला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. लॉफ्ट ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. 4 चेंडू झालेत केवळ 1 धाव खर्च केले. म्हणून मगाशी मी दैवतच्या नावाचा उल्लेख करताना म्हटलं की अष्टपैलू खेळाडूंची यादी आली की त्यात दैवतचा समावेश होतच असतो.
यावेळेला थोडासा खराब चेंडू पाहायला मिळाला आणि पेक्षा कव्हरला चेंडू मात्र वन बाउंड सीमा पार. अगदी संघर्ष चालू आहे, वेळेमध्ये घडणं गरजेचं आहे असं सांगणारा हा चौकार आलाय. चेंडू क्रमांक 5 वर चौकार आलाय आणि आता निश्चित आपण जर अपेक्षित सरासरीकडे लक्ष दिलं किंवा आकड्यांकडे लक्ष दिलं तर या चौकारांनी या मोठ्या फटक्याने कोणत्याही प्रकारचा परिणाम किंवा कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवणार नाहीये. या पुढचा चेंडू आला, शफल झाले, लिडिंग एज लागली आहे. क्षेत्ररक्षक निश्चित तिथे मात्र विचार करतोय की ज्या पद्धतीनं आपण दोन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली केली आहे ती म्हणजेच फलंदाजांनी, कारण माहित आहे की आता आपण परिपूर्णरित्या पराभवाच्या छायेखाली वावरत आहोत. परंतु पराभवाच्या छायेखाली वावरत आहोत परंतु तुम्हाला सरते शेवटपर्यंत प्रयत्न करणं अत्यंत महत्वाचं असतं. पहिला या अगोदरचा सामना देखील इताडे संघानं गाजवला. ज्या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आत डेडिकेटिव्हली क्रिकेट ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला निश्चित यशाची चव चाकण्यासाठी देखील तुम्हाला तुमचं जे दैव असतं, तुमचं जे नशीब असतं, तुमचं जे प्रारब्ध असतं ते सहकार्य करत असतं. या षटकातला पुढचा चेंडू स्विचिट करण्याचा प्रयत्न होता, स्लॉट मध्ये चेंडू आला आणि त्याला मात्र पार्किंग लॉट मध्ये वन बाउन्सला पाठवलाय. हा आलाय चौकार. आज माननीय भूषणजी दळवी यांचा वाढदिवस, जन्मदिवस. ग्रामपंचायत कमिटी कासणे आणि त्याचबरोबर शिरीषजी कोळेकर यांच्याकडनं भूषणजी दळवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचे देखील मनापासून धन्यवाद, त्यांचे मनापासून आभार. लगातार 2 चौकार या क्षणाला बॅटर अविनाशच्या माध्यमातून 4 चेंडू 41 धावांची आवश्यकता आहे. मी मगाशीच म्हटलं की पराभवाचा अंधकार आता मात्र गिळंकृत करण्यासाठी सज्ज झालाय. परंतु ही जी फलंदाजी अविनाशच्या बॅटमधनं आता होते, ही बॅट अगोदर तळपणं आवश्यक होतं. स्टेप आउट केल्या, फुल टॉस बॉल मिड विकेटला अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात असेल, एकापेक्षा अधिक काही मिळणार नाही. म्हणून सातत्यानं आपण नेहमी म्हणतो की वेळेचा जो काय ताल आहे तो ताल भल्या नाचवत असतो. म्हणून वेळेचा ताळमेळ साधणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा जो ताळमेळ जो आहे, जो ज्याला साधणं शक्य होत नाही त्याला रणांगणामधला झुंजार योद्धा देखील म्हणता येत नाही. आपला आखर बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाही, कनेक्शन प्रॉपर नाही. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतो आहे परंतु झेल मात्र काय कॅरी होऊ शकणार नाही. मोठ्या फटक्यांपासून वंचित राहणं, सातत्यानं निर्धाव चेंडूंचा सामना करणं, सातत्यानं गोलंदाजाला आपल्यावर हवी होण्यासाठी आपण संधी निर्माण करणं, या गोष्टी ज्या वेळेला तुमच्याकडनं घडत असतात, फलंदाजाकडे घडत असतात, त्यावेळेस निश्चितपणानं तुमचा डाव हा खऱ्या अर्थानं कोलमडलेला आहे. तुम्ही एका वेगळ्या महाभयंकर तणाव परिस्थितीमध्ये बॅट करा, चांगला फटका सजवला, इथे बॅकफुटला गेले, कट केला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे मात्र दरम्यानला तैनात असेल. इथे देखील तुम्हाला अधिक काही मिळणार नाही. आणि आता मात्र विजयाचा जो काय हुंकार आहे तो काळामध्ये रवरव करायला सुरुवात केली आहे, तो इताडे संघाच्या. चला किरवली आणि कोळीवली आपण लगेच तयार राहायचंय. हा फटका फसलाय सर, ते शेवटी डॉट बॉल न सांगता होईल का? यस, डॉट बॉल न सांगता झाली आणि या मॅच मध्ये दिमाखदार पद्धतीनं विजय संपादित केलाय तो म्हणजे इताडे संघानं. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच 41 धावांची गडागाती इनिंग साकारणारा ऋतिक तिस्कर ठरला या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 0 या धावसंख्येवर त्याला जीवनदान मिळालं होतं. ज्या वाघाला जखमी करण्याची, ज्या वाघाला खरं तर
त्याची शिकार करण्याची संधी 0 या धावसंख्येवर मिळाली होती. त्याला वाघाला जखमी अवस्थेत जंगलात सोडलं आणि मग त्यानंतर त्या वाघानं जे हल्ले केलेत तो वाघ जसा तुटून पडला त्याने फक्त लचके तोडण्याचे काम केलेत. ऋतिक तिस्कर आपण यायचंय प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी.